हॅलो नकुलजी, विषय आपण कुठे असाल तर आपणास विनंती करतो मी, आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न व्हावं. आणि खरं म्हणजे आपण दिलेलं पारितोषिक आपल्या शुभ हस्ते स्वीकारायला आवडेल. त्यामुळे कुठे असाल तर आपणास विनंती करतो मी, आपण या ठिकाणी यावं. चला, नेक्स्ट मॅच, आजच्या दिवसातली चौथी मॅच तुमच्या समोर आली आहे. शीळ विपक्ष ठुणे. एका बाजूला ठुणे संघ अतिशय दमदाररित्या त्यांनी एक सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या बाजूला शीळ संघ आहे. ठुणे संघाने टॉस जिंकला आणि प्रथम या ठिकाणी फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. या मॅच मध्ये 5 षटकांची मॅच आहे. सर्व नियम तुम्हाला सकाळपासून सांगत आलोय, त्या सर्व नियमांचं पालन करत या मॅचला देखील सुरुवात करा. आणि इथे देखील दोन्ही संघांनी उत्तम कामगिरी करून आम्हा सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी मनोरंजन करा. पंचांचा इशारा या ठिकाणी ऑल सेट. त्यामुळे मॅच आपण लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करावी. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जगन या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. पहिला बॉल शफल झालाय. फलंदाज या ठिकाणी या हवा तसा संपर्क होऊ शकला नाहीये. बॅटचा संपर्क नाहीये. लेगबाईचा पंचांचा इशारा आलाय आणि या लेगबाईच्या रूपाने या ठिकाणी पहिल्या सिंगलनं आपल्या संघाचा श्री गणेशा होतोय तो शीळ संघाचा. इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे देखील संपर्क नाही. पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी थोडस डिफरंट वेज वापरले जात आहेत आणि ट्राय देखील करायला हवं. या ठिकाणी यश मिळो अथवा न मिळो, परंतु प्रयत्न करणं सातत्याने गरजेचं असतं. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं असतं आणि ती पहिल्या या षटकामध्ये फलंदाजाच्या माध्यमातून दिसून येते. कारण तुमच्याकडे गॅप्स आहेत, तुमच्याकडे ऑप्शन्स देखील भरपूर आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या फटक्यांसाठी या ठिकाणी जी टेक्निकॅलिटी वापरायला पाहिजे ती मात्र वापरली जाते. संपर्क होत नाहीये ती वेगळी गोष्ट, परंतु प्रयत्न होतोय. इथे ऑन साइडला बॉल उडवलाय. फिल्डर नाहीये डीप मध्ये, बराच उंच गेलाय. या ठिकाणी एक्झिक्यूट देखील प्रॉपर झालाय आणि बॉल चाललाय या ठिकाणी सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पंचांचा इशारा आला या ठिकाणी. या ओव्हर मधला हा पहिला दमदार षटकार. थँक्यू टीचर. बाहेर गेलेल्या बॉल साठी थोडं प्रेक्षकांनी देखील सहकार्य करत जा या ठिकाणी, कारण मॅच मध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नको. आपलं सुद्धा सहकार्य असू द्या, कारण आपल्या मनोरंजनासाठी मी म्हणेन शेंद्रुणकरांनी ही भव्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करा या ठिकाणी. मॅच मात्र ही या दुपारच्या उन्हामध्ये, जेवढं ऊन देखील कडक पडले तितकीच मॅच देखील कडक होणार आहे. कारण सुरुवात मात्र दमदार झाली या ठिकाणी ती शीळ संघाकडनं. निखिलच्या बॅट मधून एक पहिला षटकार आला या ठिकाणी. या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये जगन राईट आर्म राऊंड विकेटनं सज्ज झाला या ठिकाणी. पुन्हा एकदा कमबॅक करेल का या बॉलवर, हा प्रश्नचिन्ह आपला सर्वांसमोर. पुढचा बॉल चांगला फटका आहे, चांगला फटका या ठिकाणी. इनफिल्डचा फिल्डर बीट झाला आहे, परंतु बॉलची गती फार आहे आणि हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि निखिलच्या बॅट मधून आलाय हा वाईडिश लॉंग ऑफ मध्ये हा चौकार. थँक्यू टीचर. रिव्हर्स घेण्याचा सातत्याने प्रयत्न. इथे स्विच इट केलाय बॉल. इथे मात्र बॅकअप नक्कीच मिळत आहे, परंतु पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय या ठिकाणी. हाईट फॅक्टर नक्कीच पंचांनी बघितला आणि इथे नोचा इशारा केलाय. रन्स पाहिले तर या ठिकाणी
2 धावा या ठिकाणी मिळतील आणि या 2 धावांनी धावफलक तुम्ही बघितलं शिळी संघाचं तर ते जाऊन पोहोचतंय तब्बल 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. जगननं मागच्या मॅच मध्ये मात्र पॉवर प्लेचं षटक फार चांगलं हाताळलेलं. इथे मात्र थोडा धावा नक्की जास्त खर्च केलाय त्यामुळे थोडी वेगळी रणनीती वापरावी लागेल. विकेटचा पर्याय शोधतायत या ठिकाणी विकेटसाठी प्रयत्न करतायत. सफल झालाय परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या लेंथ मात्र या बॉलची फार चांगली होती आणि इथे संपर्क होऊ शकला नाही. या दरम्यान जगनच्या माध्यमातून हा डॉट बॉल आलाय. एक उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजाचं तेच लक्षण असतं कारण अगोदरचा बॉल जरी षटकार चौकार लगावला असला तरी पुढच्या बॉलवर कमबॅक करण्याचं सामर्थ्य त्या गोलंदाजाकडे देखील असलं पाहिजे आणि ते जगन या गोलंदाजामध्ये नक्कीच आहे. विकेट नक्कीच मिळाली नाहीये परंतु प्रयत्न मात्र त्याच्या माध्यमातून केले जात आहेत. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना या ठिकाणी 13 धावा तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळत आहेत शिळी संघाच्या आणि राईट आर्म राऊंड विकेटनं हा पुढचा बॉल पुन्हा एकदा हा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. अलॉंग द कार्पेटच्या साह्याने बॉल ट्रॅव्हल होत होता परंतु इथे दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. रनिंग बिटू द विकेट फार चांगली आहे आणि ओव्हरचा खेळ नक्कीच या ठिकाणी संपन्न झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही इथे बघितली तर ती 15 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. विदाऊट लॉस नो लॉस 15 धावा आहेत या ठिकाणी शिळी संघाकडे धावफलकावर. त्यामुळे सुरुवात मात्र पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन चांगली केली आहे शिळी संघानं. पहिला सामना मात्र संदेश स्पोर्ट्स चेरवली विरुद्ध शिळ संघानं गमावला परंतु का गमावला त्याची कारण मात्र मला वाटतं त्यांनी मधल्या ब्रेक मध्ये शोधली आहेत आणि इथे मात्र त्या चुका होऊ नयेत त्यासाठी मात्र ते प्रयत्नशील आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये चांगलं कोऑर्डिनेशन दिसून आलंय बॅटर्सच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये देखील बॅटिंग चांगली केलेली फक्त तब्बल 86 धावांचं टार्गेट चेस करत असताना 13 धावांनी ते पराभूत झाले त्यामुळे बॅटिंगचं सामर्थ्य त्यांच्याकडे नक्कीच आहे. आणि एक संघ ठुणे संघ जो मळेगाव विरुद्ध मी म्हणेन चांगला सामना जिंकून आले चांगल्या प्रकारे जिंकून आलेत. माइंडसेट मध्ये जिंकणं आणि हारणं यात फरक असतो. एक संघ जर जिंकून आलाय तर तो एक स्टेबिलिटीने वर आलेला असतो आणि हारलेल्या संघाला कमबॅक करायचा असतो त्यामुळे तो सुद्धा जिद्दीने वर आलाय परंतु त्याला थोडं हार्डवर्क करावं लागेल या मॅच मध्ये. तो शिळी संघ कशा प्रकारे करतोय ते पाहणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. सेकंड ओव्हर या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेट ना इथे स्विच इट केलाय. अजून एकदा संधी आहे इथे पॉइंटच्या फिल्डरकडे चुकी होणार नाहीये त्याच्याकडनं आणि इथे आपली विकेट गमावली जाईल. धक्का क्रमांक 1 लागलाय तो शिळ संघाला फलंदाज बाद. थँक्यू टीचर. चेतनला मात्र या ठिकाणी पहिल्या बॉलवर यश नक्कीच मिळालंय आणि पुढचा बॉल इथे देखील फुल टॉस मिस टाइम स्ट्रोक आहे. फिल्डर जज करतोय आणि त्याच्याकडनं कोणती चुकी होणार नाहीये. चेतनला मिळते बॅक टू बॅक दुसरी मोठी विकेट. अजून एक गडी गारत फलंदाज बाद. डीजे थँक्यू टीचर. जस जसं सत्र पुढे जाते तसं मान्यवरांची मांदियाळी देखील लाभतायत तसेच या ठिकाणी
नेरोली क्रिकेट संघाचे कॅप्टन या ठिकाणी आमचे श्री सन्माननीय दिनेशजी वाखरे त्यांचं देखील आत्ताच शुभागमन झालं, त्यांचं देखील मी स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांना देखील विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. चेतन हॅट्रिक बॉल आहे चेतनसाठी या ठिकाणी. हा फटका देखील या ठिकाणी उंच गेलाय, फिल्डर जज करतोय परंतु हॅट्रिक गमावली आहे. फिल्डर कडनं थोडेसे एफर्ट्स मी म्हणेन या ठिकाणी कमी पडलेत आणि इथे ही विकेट गमावली आहे. रन पहिला तर या ठिकाणी एक सिंगल पूर्ण केली जाते आणि एका सिंगलने तुम्ही धावसंख्या इथे बघितली तर 16 या आकड्यावर जाऊन पोहोचते संघाची टोटल. चेतनचं षटक मात्र फार चांगलं जात आहे. ठुणे संघाचं मला एक मात्र कौतुक वाटतंय कारण ते कोणत्याही क्षणी कमबॅक करण्याची ताकद ठेवतात. पहिल्या षटकामध्ये धावा नक्की जास्त गेल्या असल्या तर या षटकामध्ये चेतनच्या माध्यमातून आपली मानसिकता डगमगू न देता तो चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय आणि हे चांगल्या गोलंदाजाचं लक्षण आहे. इथे मात्र हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, विकेट किपर थोडासा बीट झालाय. दरम्यान अजून एक सिंगल या ठिकाणी प्राप्त केली जाईल. लेग बायच्या रूपाने ही सिंगल या ठिकाणी ऍड केली जाते. चांगला बॉल या ठिकाणी बॉल टर्न होतो. या ठिकाणी फलंदाज मात्र खेळू की नको अशा संभ्रमात टाकलाय हा बॉल. चेतनचं मात्र फार कौतुक, फार चांगलं षटक तो हाताळतो या ठिकाणी. पाच बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केलाय चेतननं आणि 2 विकेट देखील घेतलाय. त्यामुळे षटक ठुणे संघाच्या दृष्टिकोनातून मात्र फार चांगलं जात आहे. जो स्टार्ट मात्र मी म्हणेन या ठिकाणी शिवी संघाने मिळवलेला तो गमावला या ओव्हरमध्ये. हा उंच गेलाय बॉल, एक्झिक्यूट किती झालाय, एक्झिक्यूट प्रॉपर झालाय का? ऍब्सोल्युटली झालाय. बॉल चाललाय या ठिकाणी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आलाय हा रोशनच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. शेवटच्या बॉलवर नक्कीच या ठिकाणी 6 आला आणि तो 6 फार गरजेचा होता या ठिकाणी शिवी संघाच्या दृष्टिकोनातनं, कारण मागच्या ओव्हरमध्ये थोडंसं डगमगती बॅटिंग होत होती आणि त्याला थोडासा एक पॉझिटिव्ह एनर्जी देणारा तो षटकार होता. पहिला तर षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू होत आहे आणि या 3ऱ्या षटकामध्ये दीपेश सज्ज झाला या ठिकाणी. या 3ऱ्या षटकामध्ये कॅप्टनने विश्वास दाखवलाय त्याच्यावर आणि अभय या ठिकाणी स्ट्राईक एंडला आहे फलंदाज या 3ऱ्या षटकामध्ये. फुलटॉस बॉल या ठिकाणी पाहिलं तर सरळ ऑफ ड्राईव्ह केलाय. इथे एक सिंगल नक्कीच या ठिकाणी प्राप्त होईल. एका सिंगलनं धावगती पुढे सरकतीय, परंतु 5 षटकांमध्ये तुमच्याकडे ऍटलिस्ट 50 ते 60 धावा तुमच्याकडे हव्यात या ठिकाणी या मैदानावर फाईट करण्यासाठी. त्या दृष्टीनं तुम्हाला फलंदाजी देखील करावी लागेल. 86 धावांचा पाठलाग करताना 13 धावांनी पराभूत होणं यावरनं तुमचं बॅटिंगचं सामर्थ्य दिसून येतं, परंतु या मॅच मध्ये ते सामर्थ्य ठुणे टीमला देखील दिसणं गरजेचं आहे. इथे पाहिलं तर अपील केली जाते पंचांकडे लेग बिफोर साठी. लेग बायच्या रूपाने सिंगल ऍड केली जाईल. पंच इशारा करताय थोडा बॉल या ठिकाणी बाहेर होता आणि परिणामी लेग बायच्या रूपाने ही सिंगल ऍड केली जाईल. आजच्या दिवसातलं क्रिकेट बघितलं तर बॅटिंग मध्ये चेरवली संघानंतर थोडं डॉमिनेटिव्ह क्रिकेट तेवढं दिसलं नाहीये. फलंदाजीमध्ये जे 25 धावा 25 रन्स जे षटकार चौकार यायला हवे ते मात्र थोडंसं संथ खेळ चालू आहे. थोडं वातावरण तुम्हाला देखील तापावं लागेल आपल्या फलंदाजीनं. पुन्हा एकदा या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेटनं सज्ज आहे दीपेश. पुढचा बॉल
आणि माझं बोलणं मनावर घेतलं या ठिकाणी ऑन साइडला बॉल चाललाय सरळ या ठिकाणी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अभयच्या बॅट मधून आलाय हा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच या आक्रमकता आणि संयम या दोन्हींची आवश्यकता असते या ठिकाणी फलंदाजीमध्ये तुम्हाला. आणि इथे हा षटकार फार आवश्यक होता. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि आता एक षटकार आलाय तो धावगतीला आकार देतोय. 31 रन्स 31 धावा धावफलकावर. चांगला फटका आहे हा देखील या ठिकाणी. या पहिलं तर डीप मधून फिल्डर आलाय दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. अपील करतायत पंचांकडे. इथे पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. पप्पू पाटोळे सर. पप्पू पाटोळे सर 2 मिनिटं. तिसऱ्या पंचांचा आउटचा इशारा आला या ठिकाणी त्यामुळे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. थँक्यू डीजे. आवश्यकता नव्हती तिथे कारण अगदी बॉल या ठिकाणी डीप मधल्या फिल्डरच्या हातामध्ये होता. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं. कोऑर्डिनेशन थोडंसं खराब आणि तिथे मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. अगदी जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी परंतु कोणत्याही प्रकारचं फुटवर्क नव्हतं. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या दोन गोष्टींना फार महत्वाचं असतं. तुम्हाला जर व्हेरिएशन जसं गोलंदाजाकडे असतं तसं तुमच्याकडे शॉट्स देखील हसायला हवेत आणि ते शॉट खेळण्यासाठी तुमच्याकडे फुटवर्क असणं देखील गरजेचं आहे. तो फुटवर्कचा अभाव दिसता कामा नये. या ठिकाणी पुढचा बॉल पुन्हा एकदा. अजून एकदा सेम बॉल सेम स्टँड आणि सेम परिणाम. या ठिकाणी बॅक टू बॅक 2 डॉट बॉल या ठिकाणी टाकले गेले ते दीपेशच्या माध्यमातून शेवटचे. जर तुम्ही 3 षटकाच्या समाप्तीनंतर रनसंख्या बघितली तर ते जाऊन पोहोचते या 32 आकड्यावर 32 रन्स. या इनिंगच्या ब्रेक दरम्यान या ठिकाणी मळेगाव आणि लेनाड या दोन्ही संघांनी टॉस साठी सज्ज राहायचंय. कोणत्याही प्रकारचं वेळ न दवडता हे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ही गोष्ट लक्षात घ्या. जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी आकाश सज्ज 4थं षटक प्रगतीपथावर असताना पहिला बॉल या ठिकाणी शॉर्ट बॉलचा वापर केलाय. ऑन साइडला चांगला फटका आहे. बॉल सरळ चालला या ठिकाणी सीमारेषा पार आणि या ओव्हरची सुरुवात झाली या दमदार षटकारानं. थँक्यू डीजे. अभयनं मात्र आपली रनांची गती या ठिकाणी नक्कीच मेंटेन ठेवली आहे. मागचे 2 बॉल पाहिलं तर नयन नक्कीच डॉट जरी झाला असला तरी अभय मात्र या ठिकाणी ते कव्हर अप करण्याचा प्रयत्न पूर्ण करतोय. षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. स्टेप आउट झालाय. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. थोडासा निराश दिसलाय या बॉलवर परंतु हरकत नाहीये. एक चेंडू
फलंदाजाचा असेल तर दुसरा गोलंदाजा देखील असला पाहिजे, कारण हे बॅटल आम्हा प्रेक्षकांना आवडत असतं. कशा प्रकारे हे दर्जेदार कौशल्याचे खेळाडू परफॉर्म करतात. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आकाश वर्सेस सभाई पाहायला मिळतं या ठिकाणी. राईट आर्म ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा पुढचा बॉल अभयसाठी. या ठिकाणी बॉल बराच उंच गेलाय, एक्झिक्यूट कसा झालाय तर या ठिकाणी चाललाय बॉल सीमारेषे पलीकडे. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय या ठिकाणी. बीमर पंच चौकार आहे की षटकार आहे? चौकार आहे. ओके, तब्बल 5 धावा मिळतील या बॉलवर आणि पुढचा बॉल फ्री हिट. हाईट फॅक्टर साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला या ठिकाणी बॉलिंग टीमनं. या ठिकाणी मी पंच पप्पू पाटोळे सर आपणास विनंती करतो, थोडं रिव्ह्यू घेतला हाईट फॅक्टर साठी. पंचांनी नो बॉल दिला. नक्कीच या ठिकाणी हाईट फॅक्टर चेक करून आपणास निर्णय कळवला जाईल. तिसऱ्या पंचांचा नोचा इशारा आलाय या ठिकाणी, त्यामुळे फिल्डिंग टीमने रिव्ह्यू गमावला या ठिकाणी आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील या ठिकाणी. 5 धावा मिळतील. चौकार देखील आलाय आणि या रणसंख्या तुम्ही इथे बघितली तर ती 43 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. फ्री हिटचा बॉल. सन्माननीय श्री दिनेशजी गोडे सर त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील या SPL च्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. जाऊया मॅचच्या दिशेनं. चांगली मॅच रंगली आहे, कारण या ठिकाणी बॅटर अभयच्या माध्यमातून फार चांगली फलंदाजी होती. तब्बल 43 धावा धाफलकावर पाहायला मिळत आहेत. अजून एक बॉल उंच गेला या ठिकाणी. मिस टाइम आहे. डीप मध्ये फिल्डर जज करतोय. स्क्वेअर लेगच्या फिल्डर कडनं झाली आहे चुकी आणि दरम्यान रन्स या ठिकाणी प्राप्त केले जातील. 2 धावा मिळत आहेत. संधी होती या ठिकाणी विकेटची. जर तुम्हाला अशा संधी प्राप्त झाल्या तर तुम्हाला माफ करा फ्री हिटचा बॉल होता, परंतु रन पहिले तर या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या आहेत. मी तेच बोलू. संधी इथे मात्र संधी आहे आणि त्या संधीचं सोनं केलं जाईल. चांगली बॅटिंग मी म्हणेन अभयच्या माध्यमातून झाली. तब्बल 11 धावांमध्ये 22 धावांची वैयक्तिक खेळी केली. संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये फायटिंग टोटल मध्ये मी म्हणेन नक्कीच नेऊन ठेवलंय अभयनं या ठिकाणी. आणि आता मात्र आपली विकेट गमावली आहे. पहिला तर जगदीश हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि इथे आकाश सज्ज आहे पुढचा चेंडू घेऊन. हा बॉल अपील केली जाते पंचांकडे, परंतु
लेग बिफोर साठी लेग बायच्या रूपाने पंचांचा सिंगलचा इशारा आहे या ठिकाणी. सिंगल ऍड केली जाईल. एका सिंगलने जर टोटल तुम्ही बघितली तर ती 46 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 46 रन्स ऑन बोर्ड. हा बॉल देखील फटका देखील मिस टाइम आहे. उंच गेलाय बॉल. प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फिल्डर कडनं होत आहेत परंतु तिथे अपयश मिळत आहे. इथे डायरेक्ट हिट आणि पंचांचा इशारा या ठिकाणी फलंदाज बादचा आलाय. पंच स्पीडअप करा. रन्स तुम्ही बघितले या ठिकाणी शिरी संघाचे तर 46 धावा धावफलकावर आहेत. नयनला आपली विकेट या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मात्र गमवावी लागली आणि नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे भावेश हा चांगला गोलंदाज आहे या ठिकाणी या शिरी संघाचा. तो यावेळी फलंदाजीची वेळ आली त्याच्यावर. एका बाजूला जगदीश आणि भावेश ही जोडी कारण यानंतर अजून एका षटकाचा खेळ शिल्लक राहणार आहे. ओके माफ करा 47 धावा धावफलकावर आहे शिरी संघाच्या. 47 रन्स. आणि जयेश बॉलिंग मार्कवर सज्ज झाला या ठिकाणी. जगदीश आणि भावेश आणि बॉलिंग मार्कवर आहे जयेश या ठिकाणी. शेवटचं षटक प्रगतीपथावर या इनिंगचा 5वं षटक. 47 धावा धावफलकावर. या 5व्या षटकामध्ये हे बॅटर्स किती धावा जमवतील यावरनं या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे पाहणं महत्व. पहिला बॉल या ठिकाणी वाईट बॉलचा पंचांचा इशारा आलाय. लेग स्टंपच्या फार बाहेर हा बॉल राहिलाय आणि पंचांनी वाईट घोषित केलाय. एक्स्ट्राच्या रूपानं 48चा आकडा गाठला जातोय शिवी संघाच्या माध्यमातून. हा फटका ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑन मध्ये आणि दरम्यान इथे देखील फक्त एक सिंगल प्राप्त होईल. थोडी रनिंग बिटवीन द विकेट मी म्हणेन गती तुमची वाढवायला हवी कारण ज्या ठिकाणी एक धाव येते त्या धावांमध्ये त्या 2 धावांमध्ये तुम्हाला परिवर्तित करणं गरजेचं आहे. जेवढ्या धावा शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त जमवतील चेस करताना मात्र या ठिकाणी ठुणे संघाला ते डिफिकल्ट जाणार आहे. त्यामुळे एफर्ट्स दिसणं महत्वाचं आहे शिवी संघाकडनं. हा बॉल या ठिकाणी लॉंग ऑफच्या फिल्डर कडनं हा बॉल कलेक्ट केला जातोय. दरम्यान नक्कीच या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी जमविल्यात. अशी रनिंग बिटवीन द विकेट असणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी एक धावे तिथे तुम्हाला 2 धावा जमवाव्या लागतील आणि या 2 धावांनी जर धावसंख्या तुम्ही इथे बघितली तर संघाचं अर्धशतक लागून गेलंय. 51 धावा धावफलकावर आहेत. 51 रन्स. गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस. फलंदाजाला हा चेंडू काही समजला नाहीये अगदी कारण खेळू की नको या अवस्थेमध्ये बॉल सरळ या ठिकाणी विकेट किपरकडे जाऊन विसावलाय आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये. हाणामारीच्या षटकामध्ये डॉट बॉल येणं हे हानिकारक असतं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. त्यामुळे इथे तुम्हाला स्कोर कार्ड चालवणं गरजेचं आहे. ऑन साइडला हा बॉल डीप मध्ये चाललाय. 1 रन पूर्ण केली जाते. या दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? प्रयत्न झाला या ठिकाणी आणि फेकी होईल. तोपर्यंत इथे देखील 2 धावा नक्कीच या ठिकाणी पूर्ण केल्या जातील.
53 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. टोटल नक्कीच या ठिकाणी आहे फाईट करण्यासाठी, टोटल चांगली टोटल आहे या ठिकाणी श्री संघाकडे. अजूनही 2 बॉलचा खेळ पहिल्या इनिंग मध्ये शिल्लक आहे. उंच गेलाय बॉल, परंतु कोणताही फिल्डर नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल ड्रॉप झालाय आणि दरम्यान इथे एका सिंगलवरच समाधान मानलं जाईल. एका सिंगलने 54 धावा नक्कीच झाल्या असल्या तरी एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या बॉल नंतर मात्र या इनिंगचा परिणाम तुमच्या समोर येणार आहे. या ठिकाणी मळेगाव संघाचा कर्णधार आणि लेनाड संघाचा कर्णधार दोघांना विनंती करतो मी, आपण टॉस साठी यायचंय. लेनाड संघाचा कर्णधार कुठे असाल तर आपण टॉस साठी या. उंच गेलाय, मिस टाइम आहे. विकेट किपर जज करतोय आणि शेवटच्या बॉलवर झालंय या ठिकाणी विकेटचं पतन. आणि या इनिंगच्या समाप्तीनंतर जर तुम्ही रन्स बघितले इथे तर 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेले ते पुणे या संघासमोर. चला या ठिकाणी लेनाड संघाचा कर्णधार आणि या मळेगाव संघाचा कर्णधार आमच्या सोबत जोडला गेलाय. लेनाड संघाच्या कर्णधाराला विनंती करतो मी, आपण टॉस साठी यायचंय. सन्माननीय श्री दिनेशजी वाखरे यांना विनंती करतो मी, आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करावी. दीपक सर यांना विनंती करतो मी, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. थँक्यू सो मच मनीषजी जोशी. स्वागत आहे सर्वांचं SPL 2024 शेंद्रुम प्रीमियर लीगचं हे दैदिप्यमान पर्व ग्रुप स्टेज मधील सध्याच्या घडीला
चौथी मॅच मैदानावरती सुरू आहे. सेकंड इनिंग मध्ये आपण बघत आहोत ठुण्याच्या समोर टार्गेट आहे 55 55 धाब्याचा 11.00 धाब्याची धावगती प्रति 5 षटकांच्या पाठीमागे आता त्यांना मेंटेन करायचे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या ऑफिशियल वेबसाईट वरून जो प्रेक्षक वर्ग आमच्या सोबत जॉईन झाला त्या सर्वांचं देखील आपण करूयात वेलकम आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी साई स्पोर्ट्स शील्ड हा संघ 55 धावण्याचं संरक्षण करण्यासाठी निर्णायक महत्वपूर्ण द्वितीय सत्रामध्ये सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. ऑनफिल्ड अंपायरचा ग्रीन सिग्नल सामना सुरू होता. दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग वीक 24 सामना सुरू होतो. दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. शो द गुड गेम हॅड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल लो फुल टॉस बॅटची बाहेरची कडा थर्डमॅनला फिल्डर इन ऍक्शन. ऋतुडा लेझी याला त्याच कारणासह आपण बघत आहोत. पहिल्या चेंडूवरती वेगवान सिंगल पूर्ण करण्यात आलेली आहे. सिंगल डाव्यानं डाव सुरू झालेला आहे. रनचेस करत असताना ठुणेचा 55चं लक्ष त्यांच्या समोर. पहिल्या डावामध्ये फलंदाजीमध्ये प्रभाव आपण पाहिला आघाडीसाठी अभयचा ज्यानं 12 चेंडूत 2 षटकार 1 चौकारासोबत इंडिव्हिज्युअल 22चं योगदान दिलं आणि सध्याच्या स्थितीला आपण बघत आहोत 55चा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती ऑफ द स्ट्राईक आघाडीसाठी यशवंतला एक सिंगल त्याच्या बॅटमधून ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत. सलामीवीर आकाशला लेफ्ट हँडर बॉलर सध्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना भावेश स्विंगिंग यॉर्कर समोर सन्मान देण्यास भाग पडलं. मिड ऑफचा फिल्डर मिडॉनच्या फिल्डरच्या अगदी पुढ्यात आला त्यानंतर त्याचा बॅकअप आलेला एक सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या जोरावरती स्कोर सध्या आपण बघत आहोत 2 आकड्यावर 2-1 बोर्ड. स्लॉबर्ड स्टडी स्टार्ट शांत आणि संयमी सुरुवात महत्वपूर्ण द्वितीय सत्रात आपण बघत आहोत. 55चं रनचेस करत असताना ठुणेकडून आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी आपण बघत आहोत सिंगल धाव्यानं आपलं वैयक्तिक खातं खुलं केलेलं आहे. वी कोड मध्ये 2 फिल्डर वाडिश लॉंग ऑन त्याचबरोबर वाडिश लॉंग ऑफला शफल झाले ऑफ स्टंपच्या बाहेर कमिट झाले आणि त्यानंतर कमिटमेंट स्कोरलेस सीमा पार पंचांच्या इजाजराची प्रतीक्षा. इट्स इट इज 1 बॉल ओव्हर द रोप कन्फर्मेशन कॉल फ्रॉम ऑन फील्ड अंपायर. बॉल सीमा रेषा पार पहिला 4 चौकार. या चौकारासोबत स्कोर आपण बघत आहोत 6 आकड्यावरती. पॉवर प्ले मध्ये 55 धावसंख्येचं लक्ष तुम्ही चेस करताय. फ्लॅश टाकवणं गरजेचं आहे आणि सध्या तिसऱ्या चेंडूवरती आक्रमण करताना आघाडीसाठी यशवंतला आपण बघत आहोत. अकॉर्डिंग टू द फील्ड पोझिशन P1 मध्ये P2 मध्ये गोलंदाजी तुमच्याकडून अपेक्षित असते मात्र त्याचा विपर्यास आपण पाहिला. थोडा शॉर्ट ऑफ लेंथ बॅकफुटर जात असताना हुक केला. शफल झाल्यानंतर सफल फटका स्कोर लागला. या महत्वपूर्ण डावाचा पहिला 4 ठुण्यासाठी आपण बघत आहोत. स्कोर याचबरोबर 6 आकड्यावर. स्पीडअप करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ साई स्पोर्ट शील्ड ऑलरेडी या शेड्यूल 90 मिनिटांनी डिले झालाय. त्याच कारणासह रिक्वेस्ट आहे ऑनफिल्ड अंपायर स्कोरलेग अंपायरला आपण देखील लगेचच इनिंग स्पीडअप करा. स्कोर 6 आकड्यावर. पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल त्यानंतर स्कोर लगला 4 आपण पाहिला. बॉलर तयार झाला बॉलिंग मार्क वरती. त्या ठिकाणी लेफ्ट हँडर मीडियम पेसर भावेश लाईन इथे पाहावी लागेल. सिडीज पंतांचा सिग्नल आला वाईडचा एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी धाव फलकावरती ऍड केली जाईल आणि एक्स्ट्रा एका धावेसोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत पुढे पोचलेला आपल्याला पाहायला मिळेल तर 7 आकड्यावरती. काहीतरी कन्फर्मेशन सध्या सुरू आहे साई स्पोर्ट्स शील्डच्या कॅप्टनचा ऑनफिल्ड अंपायर सोबत. त्या सूचना स्पष्ट दिलेल्या आहेत पंचांनी. स्कोर 7 आकड्यावरती आपण बघत आहोत. पॉवर प्लेचं पहिलं षटक भावेचं सध्या सुरू असताना पहिल्या मॅच मध्ये पराभवाला व्यवस्थित निघालेले साई स्पोर्ट्स शील्डला हा सामना त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि खास करून भावेश जो फ्रंटलाईन बॉलर आहे टीमचा त्याला देखील आपली उपयुक्तता आता सिद्ध करावी लागेल. रिव्हर्स टीम स्विच हिट तुदारी अस्त्र बाहेर काढला पण गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. सलगचा दुसरा वाईड. दिवाळी संपली दसरा संपला तरी देखील मोफतच्या बोनसच्या धाब्याची बरसात सध्या आपण बघत आहोत गोलंदाज भावेश कडून. सलगचा दुसरा वाईड एक्स्ट्रा 2 धावा आणि एक्स्ट्रा 2 नंतर स्कोर आपण बघत आहोत 8 या आकड्यावरती 8 ऑन बोर्ड.
55 इज द टार्गेट इन फ्रंट ऑफ टीम ठुने. 55चं लक्ष त्यांच्या समोर आहे. सुरुवात 2 सिंगल नंतर चौकार, तिसरा चेंडू आरती, नंतर गोलंदाजाची झालेली दिशा बिघाड आपण सध्या बघत आहोत. खोलो टप्पा शफल झाले होते. आता बॅट्समनला बरोबर फॉलो केलं. त्याच्या रिच पासून थोडासा वेगवान फुलवले जो ऑफ स्टंपच्या बाहेर डिलीव्ह करण्यात आला आणि तदनंतर आपण बघत आहोत आता ऑनफिल्ड अंपायरने मागणी केली DRH ची वाईट साठी बॅटिंग टीम कडून. यासाठीच कंट्रोल वॉर रूम मध्ये आपण लगेचच क्लिअर करूयात. फार डिलिव्हरी, फायनल कन्फर्मेशन कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर आणि बॅटिंग करणाऱ्या टीमनं आपण बघत आहोत आता रिव्ह्यू गमावलेला आहे. वेस्ट ऑफ हाईट त्याचबरोबर विभागासाठी प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू देण्यात आलेला. आपल्या मॅनेजमेंट कमिटीकडून त्याचा वापर केला परंतु तो अनसक्सेसफुल राहिला. टीम फसला आणि रिव्ह्यू आता गमावलेला आपण बघत आहोत. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. लोवर फुल टॉस, टॉप एज, बॉल मागे ट्रॅव्हल झाला. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर पोहोचत आहेत. ऑन साइडला अक्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस लवकर बंद झाला. त्याच कारणासह आपण बघत आहोत वेगवान चेंडू जो बॅटच्या अगदी टोलला ब्रश झाला आणि त्यानंतर थोडं डायव्हर्टेशन देखील झालं. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या जोरावरती स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतं तो बॅटिंग करणाऱ्या ठुणे क्रिकेट संघाचा 9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. निर्णायक अंतिम चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा सध्या शिल्लक आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगवान फुलर लेंथ, ऑफ स्टंपच्या बाहेर कमिट झाले होते. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येईल. कन्फर्मेशन कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर. याचबरोबर षटकाची सांगता. पहिले षटक समाप्तीची घोषणा ऑनफिल्ड अंपायर करून एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस 10 ऑन बोर्ड. 10 धावा दाखल पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण रनचेस सुरू आहे द्वितीय सत्रामध्ये. 55 55 धावेचं इक्वेशन तुमच्या समोर. 24 चेंडू 4 षटक 11.25 चा रिक्वायर्ड रन रेट. 45 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. साय स्पोर्ट्स शील्ड जास्त वेळ तुम्ही घेता लक्ष सुद्धा. ऑलरेडी आज 90 मिनिटांनी शेड्यूल दिलंय. त्याच कारणासह 6-6 ओव्हरच्या मॅचेस आपण 5-5 ओव्हर मध्ये कंप्लीट केला. आय थिंक दुसरा सामना जो अवघ्या 4 षटकांचा देखील झाला त्याचं कारण तसंच आहे. नियोजित वेळेच्या बरोबर 20 मिनिटं ऑन मॅच टाइम तुम्ही अगोदर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा आहे. आज चेंद्रून प्रीमियर लीग मधलं तर शाबू विभागातील अनेक ग्रामीण खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा म्हणून लीग फॉर्मॅट मध्ये ज्या स्पर्धेचं अग्रगण्य नाव घेतलं जातं दोस्ती ग्रुपची कन्सेप्ट मागच्या काही वर्षांमध्ये भरपूर यशस्वी होताना आपण पाहतो आणि मॅनेजमेंट कमिटीला देखील आपलं सहकार्य असणं गरजेचं असेल. षटक दुसरं सुरू झालं. पहिला बॉल शॉर्ट आर्म पुल केला फिल्डर मिड विकेटला. तो दर्शक बनून राहील. त्याला हुलकावणे देऊन बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल सोडती रोप. 4 धाब्यांसाठी चौकार. रोशनच्या विरोधात पहिल्या बॉलवरती आक्रमण आपण बघत आहोत. आघाडीसाठी सलामीवीर आकाश कडून आणि या चौकारासोबत स्कोर आपल्याला पुढे मार्गस होताना पाहायला मिळेल तो 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. 14 धावा दाखलकावरती 55चं लक्ष मॅच मध्ये. स्विच हिट रिव्हर्स टीम क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंटचे चकले आउटफील्ड फास्ट. संधीच नाही आता फिल्डरला. चुकीला माफी नाहीये. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा फोडतोय. स्विच हिटचा हा देखना फटका. सलगचा दुसरा 4. स्कोर आपण बघत आहोत. चौकाराच्या सोबतीनं सध्या 18 या आकड्यावरती. कॅज्युअल अप्रोच बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरचा तो फसला. त्याच्या हातातून चेंडू निसटला तसा तो सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेला आपण बघत आहोत. शफल झाले होते ऑफ स्टंपच्या फार बाहेर. स्कोर लेग लॉंग लेग झोन टार्गेट करण्याचा प्रयत्न. बरोबर बॅट्समनला फॉलो केला. त्याचा फुटवर्क पाहिलं आणि वेग या बॉलवरती आपण थोडा कमी पाहिला. मात्र अचूकतेवरती अधिक भर देताना पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी सेकंड पॉवर प्ले मध्ये गोलंदाज रोशन. सुरुवात 2 चौकार आणि त्यानंतर दाफलकला दिलासा देणारा हा महत्वपूर्ण डॉट बॉल. लोवर फुल टॉस लेग स्टिक दाखवली आणि ती आता वाकवली आहे गोलंदाज रोशननं. याच बरोबर पहिली सफलता फिल्डिंग करणाऱ्या टीम
शील्ड क्रिकेट संघासाठी फर्स्ट विकेट गोज डाऊन. आकाश माघारी परत आहेत. नुकताच ज्यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे, दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग मध्ये कुणालजी भालके आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. दादांचं शेंद्रून प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. विकेट आलेली आहे मॅच मध्ये. इम्पॉर्टंट ब्रेक थ्रू आपण बघत आहोत देण्यात आलेल्या रोशनकडून. मागचा चेंडू देखील कमी गतीने हाताळण्यात आला होता आणि यावेळेस जी लेग स्टिक दाखवली होती ती उखाडण्यात आली. पहिले सुरेश फोल्डिंग करणाऱ्या साई स्पोर्ट शील्डला स्कोर 18 या आकड्यावरती. 37 ची आवश्यकता मॅच मध्ये विजयासाठी. समीकरण आपण बघत आहोत 20 चेंडूंचा खेळ बाकी असताना. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक. जगनला आपण बघत आहोत जो पहिल्या सामन्याचा सामनावीर. इज अ कॅपेबल अँड फ्लेक्झिबल ऑलराऊंडर फ्रॉम टीम पुणे. ऑन स्ट्राईक. पायात होता चेंडू. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटातली ताकद झोकली जरूर, मात्र बॉलला लांबी जास्त गाठली होती. लास्ट मोमेंटला दोन फिल्डर डीप मधून आले, त्यांचाही जमला नाही तालमेल. बॉलला साधलं आपलं लक्ष, तो उलटतोय काव कॉर्नर सीमारेषा. पहिल्या बॉलवरती सुरुवात दमदार. नशिबाची साथ लाभते जगनला आणि त्या मोबदल्यात येत आहेत या महत्वपूर्ण निर्णायक 4 धावा. 4 सोबत स्कोर आपण बघत आहोत. डबल डिजिट डबल फिगर 22. 22 धावा याचबरोबर दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन बोर्ड. 22 धावा आपण बघत आहोत दाफलकावरती. मी जजमेंट डीप मध्ये मेडिकलच्या फिल्डरचं. ऑन साइडला फटका आता फसला. मिस्टामिंग. फिल्डर डाऊन दी बॉल. जजमेंट चांगलं राहिलं आणि जगनला आता माघारी धाडलंय. मॅच मध्ये आणखीन एक विकेट आता कॅरी केली होती गोलंदाज रोशननं. षटकाची समाप्ती. षटक 2 संपली. 22 ला 2 लॉस. 55 चा पाठलाग करत असताना टीम पुणे. बारा धावा षटकामध्ये खर्च करण्यात आल्या, मात्र महत्वपूर्ण 2 धक्के आपण बघत आहोत दिलेले आहेत त्या ठिकाणी गोलंदाज रोशननं. 55चा पाठलाग करायचा आहे. 2 षटकं संपली. 22 बनवले गेले. 18 चेंडू 3 षटकं आणि रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती आता आपण बघत आहोत 11.00 धाब्याची. 33 ची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये. न्यू बॅटर सध्या ऑफ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. दीपेश आणि त्याची सोबत सध्या देत असताना आघाडीसाठी सलामीवीर आपण बघत आहोत या मॅच मध्ये यशवंतला. आकाशनं सुरुवात जबरदस्त केली होती. इम्पॅक्ट त्याने टाकला होता, मात्र तो माघारी परतला. जगन जसं मैदानात परतला एका चौकारणीशी, तो देखील आपल्याला माघारी परतताना पाहायला मिळेल. तुला स्पीडअप करा साई स्पोर्ट शील्ड. आउटफील्डचे दरवाजे आपण बघत आहोत सध्या खुले झालेले आहेत. क्षेत्रक्षणाची सजावट डीप मध्ये कव्हर पॉइंट लॉंग ऑफ ऑन साइडला स्क्वेअर लेग मिडविकेट लॉंग ऑन सेट करण्यात आलेला आहे. पहिला बॉल स्विच अँड स्वीट इट. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा कन्फर्मेशन इट्स मिनिमम ऑर मॅक्सिमम 4 or 6 हे पाहावं लागेल आणि फायनली पंचांचा कन्फर्मेशन कॉल आपल्या पर्यंत पोहोचतोय. त्या ठिकाणी 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. निखिलच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचं अस्त्र बाहेर काढला आणि 4 धावा पहिल्या चेंडूवरती वसूल करताना आपण बघत आहोत सलामीवीर यशवंतला. स्पीड बॅटर लॉफ्ट केला समोर. मिस्टामिंग मिड ऑनचा फिल्डर मिडऑफच्या दरम्यान पोहोचला आणि लॉंग ऑफ वरून जे बॅकअप आलं त्या क्षेत्ररक्षकाने हाताचा पिसारा फुलून बॉल आपल्या हातामध्ये कैद केला. रिले कॅच त्या ठिकाणी झाले कंप्लीट आणि मॅच मध्ये मिळतोय शिवेश 3रं. फिल्डिंग करणाऱ्या टीम साई स्पोर्ट शील्डला यशवंत परत आहेत माघारी.
पहिला चेंडू स्विच हिट 4, तदनंतर कमी गती, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आपण पाहिलं, विविधता. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जर प्रयोगशीलता असेल तर आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्हाला अधिक वाव आहे आणि त्यासोबत आहे घवघवीत यश. तेच या बॉलवरती पाहायला मिळालं. सुयश लगेचच मिळालेलं आहे ते गोलंदाज निखिलला. न्यू बॅटर जय आपण बघत आहोत सध्याच्या घडीला. दीपेश त्यांच्या सौम्यात आहेत दोन्ही फ्रेशर बॅटर. परिस्थिती सध्याच्या घडीला करो या मरो अशा स्थितीमध्ये 26 धावा उभारलेल्या आहेत मॅच मध्ये. आपण बघत आहोत विजयासाठी अजून 29 ची आवश्यकता आहे. पहिला बॉल अक्रॉस द बॅटर खेळण्याचा प्रयत्न, अगदी यष्ट्यांची समांतर उंची, शूटर बॉल इन फ्रंट ऑफ स्टंप आणि तदनंतर सलगचा विकेट जसा आला तसा मात्र सिलसिला मॅच मध्ये गोलंदाज निखिलला आता वाढवला. आणखीन एक डॉट बॉल सध्या तो पेश करत असताना स्कोर सध्या 26 या आकड्यावर 26. ऑफ स्टंपच्या बाहेर वेगवान फुल लेंथ, राऊंड आर्म ऍक्शन, नॅचरल अँगल क्रिएट केला. हलकासा आउटस्विंग होणारा चेंडू बॅटरला बीट करत असताना पुन्हा एकदा पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. वाट बॉलिंग. पहिल्या बॉलवर स्विच हिट 4, तदनंतर जशी विकेट आली यशवंतची या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे ते गोलंदाज निखिल. स्कोर आपण बघत आहोत 26 आकड्यावरती स्थित. ऑन साइडला फटका लाजवाब आहे, मागचे 2 डॉट, तदनंतर पलटवार. न्यू बॅटर जयच्या नावाचा जय जयकार. बॉल मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. SPL ट्रॉफी षटकार. थँक्यू डीजे. मागच्या 2 डॉट नंतर धावसंख्येची जी कोंडी होती ती कोंडी षटकारानं फोडलेली आहे जयनं. स्कोर 32-32. हा ट्रॅकर फोर्स केला समोर, लॉगॉनचा फिल्डर जज करतोय. मिडॉनच्या फिल्डरचं कॉलिंग चुकलं, टकराव होता होता दोन्ही फिल्डर बचावले आणि झेल सुटला. त्याच कारणाचं बॅटर जय देखील आता बचावला. साधा सोपा सहज झेल त्या ठिकाणी धरतीला दान झाला. कॉलिंग फॅक्टर महत्वाचा असतो जेव्हा तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट आणि कॅचिंग साठी रनिंग करत असता डीप मधून. त्याचा अभाव पाहायला मिळाला, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. त्याच कारणास्तव कॅच ड्रॉप 2 धावा जयला. षटकाची सांगता. स्कोर आपण बघत आहोत ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त झाल्यानंतर 34. समीकरण मॅच मध्ये 12 चेंडू आणि आता आवश्यकता 10.50 धावसंख्येच्या धावगतीनं 21 धाबेची. बारा चेंडू 21 ची आवश्यकता. महत्वपूर्ण निर्णायक 4थं षटक आणि 4थ्या षटकात गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत आकाशला. साय स्पोर्ट्स शिळा संघ 55चं लक्ष संरक्षण करण्यासाठी. महत्वपूर्ण द्वितीय सत्रामध्ये पहिला चेंडू सॉफ्ट हँडली दिशा दिली, मिडॉनला फिल्डर बॅकअप अवेलेबल झालं, त्या ठिकाणी मिळेल ते एक सिंगल आणि या सिंगल धावेच्या सोबतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत 35 या आकड्यावर. 11 चेंडू या मॅच मध्ये आणि 11 चेंडू विजयासाठी 20 ची आवश्यकता. मागच्या मॅच मध्ये 46 धावा बनवल्या होत्या आणि 47 चा डिफेंड करत असताना विजयश्री 5 धावेने संपादित केला होता. MJ स्पोर्ट्स दहिवली क्रिकेट संघानं ते देखील विसरून चालणार नाही. पहिला सामना हाय स्कोरिंग होता. संदेश स्पोर्ट्स चेरोलीनं 85 बनवल्या होत्या. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटून आले, तदनंतर दिली दिशा स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका, फिल्डरला पोहोचणे अगोदर बॉल पोहोचेल स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नटराज स्टाईल खेळतायत, चौकार. थँक्यू डीजे. स्कोर आपण बघत आहोत या चौकारासोबत 39 या आकड्यावर. 16 रनची आवश्यकता मॅच मध्ये विजयासाठी. 10 बॉलचा खेळ बाकी असताना नेक्स्ट मॅच टॉस अपडेट. लेनार्डच्या विरोधात मळेगाव या 2 टीम दरम्यान. मळेगावनं टॉस जिंकला आणि ते बॅटिंग करतायत. बोथ टीम गी बॅटिंग रेडी फॉर नेक्स्ट मॅच. स्कोर 39 या आकड्यावर.
अक्रॉस द बॅटर खेळण्याचा प्रयत्न, वेग थोडा कमी केला होता बॉलवरती, अगदी पुढे टाकलेला बॉल थोड्या बॅटर खेळण्याचा प्रयत्न, फसला स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत जयचा. ब्लाइंड सिंग ऑफ बॅट आपण बघितली आणि मागच्या 4 नंतर कमबॅक वापसीचे संकेत पुन्हा एकदा दिलेले आहेत गोलंदाज आकाशनं. 9 चेंडू 16चं समीकरण. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, कॉपी पेस्ट बॉलिंग बरोबर ऑस्ट्रमच्या बाहेर कॉरिडॉर मध्ये योग्य टप्प्यावरती बॅट्समनचं फुटवर्क न्याहाळून पाहून त्याचं निरीक्षण करून सध्या गोलंदाजी होतीये ती गोलंदाज आकाश कडून आणि लागोपाठचा टाकलाय त्यांना बॉल दुसरा डॉट. तांबले पॉज घेतला, कमी गती, स्क्वेअर ड्राईव्ह डीप कव्हर पॉइंटला फिल्डर पोहोचला, सिंगलचा कॉल तो पूर्ण झाला, सेकंड साठी तयार होते त्या ठिकाणी जय आणि दुसरी धाव देखील आपण बघत आहोत. जोपर्यंत रिटर्न थ्रो केला जाईल सहजगत्या पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2च्या सोबतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत 41 धावा याच बरोबर दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये समीकरण 14 धावेचं. 7-14 हा बॉल फॉर इम्पॉर्टंट. हा ट्रॅकर बॅकफुटर आले, रोहित शर्मा स्टाईल फुलचा हा पॉवरफुल फटका, ब्युटिफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल, मिडविकेट सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. जय जसा मैदानामध्ये केला विजयाचा जयघोष त्यानं केलेला आहे, मात्र विजय अगदी दृष्टिक्षेपात जरी असला तरी तो अजूनही दूर आहे. चला बॉल हवा. यस, मॅनेजमेंट कमिटीकडून लगेचच बॉल मैदानामध्ये पाठवलेला, मॅच बॉल देखील रिटर्न झालाय ऑन फील्ड अंपायर. स्कोर 47-47 आकड्यावर जयची उपयुक्त खेळी सध्या मॅच मध्ये आपण बघत आहोत. सुरुवात 2 डॉट न झाली होती, मात्र महत्वपूर्ण सामन्यात आता या मॅच मध्ये 9 चेंडूत 20चं इंडिव्हिज्युअल योगदान त्याच्या बॅटमधून, ज्यामध्ये 2 षटकार 2 डबल 1 चौकार आपण पाहिलेला आहे. आणि उपयुक्त खेळी या महत्वपूर्ण सामन्यात तो सध्या साकारत असताना टीम ठुणे क्रिकेट संघाकरता. स्कोर 47 आकड्यावर महत्वपूर्ण अंतिम अखेरचं षटक. मागच्या मॅच मध्ये एमजे स्पोर्ट्स जैलून 7 चेंडू 60 डिफेंड केल्या होत्या आणि आता साई स्पोर्ट शील्डला त्या ठिकाणी रन्स डिफेंड करायच्या. अंतिम महत्वपूर्ण षटकात 6 बॉल मध्ये 8 आणि बॉलर तयार झाला त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती अभय, ज्याला कसलंच भय नाही असं अभय सध्या ओव्हर नंबर 5 मध्ये बॉलिंग करता. स्पीडअप करा, प्ले फास्ट, प्ले हरी. फिल्डिंग करणारा संघ साई स्पोर्ट शील्ड. अंतिम षटक आणि अंतिम षटकात विजयाचं समीकरण आपण बघत आहोत. त्या ठिकाणी आवश्यकता 8 धाब्याची. 6 चेंडू 8 धावा. दीपेशला आपण बघत आहोत ऑन स्ट्राईक. पहिला बॉल ऑस्ट्रमच्या फार बाहेर अगदी गाईडलाईनला ओलांडून जाणारा. ऑनफिल्ड अंपायरचा सिग्नल आला वाईड, एक एक्स्ट्रा धाव. अशा परिस्थितीत एक्स्ट्रा धावा टाळाव्या लागतील, फिल्डिंग मध्ये झालेल्या चुका दुरुस्त कराव्या लागतील. मागच्या 4 ओव्हरमध्ये जे काही घडलं त्यावरती पाणी सोडून 5व्या ओव्हरमध्ये लक्ष केंद्रित करावं लागेल साई स्पोर्ट्स शील्ड क्रिकेट संघाला. कमी गती, चेंज ऑफ पेस, वेगामध्ये परिवर्तन, गतीवरती चांगलं नियंत्रण आणि मागच्या वाईड नंतर झालाय त्या ठिकाणी समारंभ डॉट बॉलचा. 5 बॉल आता या मॅच मध्ये शिल्लक आहेत. 5 मध्ये विजयाचं समीकरण आपण बघत आहोत. 7 धाबेचं. टीमचे टोटल 48 सध्या दाखल करते पाहायला मिळते 48. आणखीन एक कमी गतीने टाकलेला बॉल, परंतु पंचांचा सिग्नल आला वाईडचा. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप अगदी गाईडलाईनच्या बाहेर, त्याच कारणासह आपण बघत आहोत पंचाने वाईडचा सिग्नल केलेला आहे. अधिकची प्रयोगशीलता करण्याचा प्रयत्न तो फसला. गोलंदाज आपण बघत आहोत अभयचा आणि एक्स्ट्रा धाव या षटकातील दुसरी त्यानं आता बहाल केलेली आहे. स्कोर 49 आकड्यावर. 5 बॉल 6 हे समीकरण. हा शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, वेग चांगला पाहिला. मागच्या 2 बॉलच्या तुलनेत या बॉलवरती अधिकची गती होती. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न तो फसला. ऑन स्ट्राईक दीपेशचा आणि सलगच्या 2 वाईट नंतर पुन्हा एकदा कमबॅक त्या ठिकाणी केले गोलंदाज अभयनं.
4 चेंडू 6, आणखीन एक स्विंगिंग यॉर्कर, भन्नाट यॉर्कर. बरोबर शाहरुखाने चित करत असताना बॅटर दीपेशला निघून चालल्या पाठीमागे विकेट कीपरकडे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये देखील गौरवनं गौरवशाली कामगिरी केली होती एमजे स्पोर्ट्स दहिवलीसाठी आणि या मॅच मध्ये देखील जणू काय त्या सामन्याची पुनरावृत्ती मैदानामध्ये घडून आणतोय. त्या ठिकाणी गोलंदाज जबय. 3 बॉलचा खेळ आता बाकी आहे. विजयासाठी 6 धावेची आवश्यकता. कमी गती लेग ब्रेक, लाईन लवकर रीड केली मात्र फिल्डर डीप मध्ये लॉंग लेगला उपस्थित होता. बरोबर ट्रॅप विणलं होतं, जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं दीपेशला. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये रंजकता, मोठी विकेट आता मिळतीये. दीपेश माघारी परतला आणि महत्वाचं काय साय स्पोर्ट्स शील्ड आधी तर नॉस्ट्रा करेल आपल्याला पाहायला मिळतं. वेल सेट बॅटर जय. पलटवार या मॅच मध्ये करण्यात आलेल्या पहिल्या 4 षटकांमध्ये पाड जड होतं, ज्यामध्ये हावी ठरली होती बॅटिंग करणारी टीम ठुणे. मात्र जसा स्पेल साठी अभयला संघ कर्णधारांना निवडला त्यांना त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये पेश करायला आहे. महत्वपूर्ण 2 चेंडू या डावामध्ये शिल्लक आहेत. आता 2 मध्ये आवश्यकता 6 ची. ऑन स्ट्राईक चेतन न्यू बॅटर. वेगवान चेंडू, फटका फसला, लॉंग ऑफला फिल्डर जज करतोय आणि इथे कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल आहे तो देखील आता पूर्ण झालेला आपण बघत आहोत. महत्वपूर्ण क्षणाला येणाऱ्या या 2 धावा, कॅच ड्रॉप हा महत्वाचा फॅक्टर या मॅच मध्ये ठरू शकला असता. जय पराजयामधील अंतर ठरू शकलं असतं, परंतु लॉंग ऑफच्या फिल्डर कडून कॅच ड्रॉप आणि सध्या प्रेशर दबाव आपण बघत आहोत फिल्डिंग करणाऱ्या टीमवर देखील आहे. 2च्या मदतीनं स्कोर 51-51 या आकड्यावरती 1 बॉल आणि आता आवश्यकता 4 धावेची. व्हॉट अ मॅच. जसं मागच्या सामन्यामध्ये प्रेक्षकांचा पैसा वसूल झाला होता तसा या मॅच मध्ये देखील पुन्हा एकदा तिकीट वसूल झालाय. शेंद्रू प्रीमियर लीगच्या निमित्तानं सगळ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन व्ह्यूअरचं देखील. 1 बॉल 4 वरती हा सामना येऊन ठपलाय. परिस्थिती आणि मनस्थिती यांच्या विरोधात जर तुम्ही गेला तर विजयश्री संपादित करता येईल. 1 बॉल 4. लाईन मिस झाली आणि अंतिम षटकात हा दमदार विजय. 6 बॉल 8 डिफेंड करत असताना आज दुसऱ्यांदा कारनामा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती होताना आपण पाहिलाय आणि सध्या विजयी जल्लोष साजरा करतोय संघ साई स्पोर्ट्स शील्ड. वेल प्ले बॉयज, मनपूर्वक अभिनंदन आणि टफ अँड हार्ड लगा आपण देऊयात टीम पुणेला. थँक्यू डीजे. मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये अंतिम षटकामध्ये गोलंदाजांचा पलटवार आपण पाहिलेला आहे. एमजे दहिवलीनं 6 बॉल 7 डिफेंड केल्या, साई स्पोर्ट्स शील्डनं 6 बॉल 8 डिफेंड केल्या आणि चालू सामन्यात